भाऊ, पहिला प्रश्न, तुमच्या डेअरीची स्थापना कधी झाली? आपल्या गावामध्ये सिद्धेश्वरामध्ये डेअरीची स्थापना झाली होती 2007 मध्ये. या 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 व्यवस्थापनाची कल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे आपल्या गावच्या दूध जात होता अगोदर बाहेर तामसवाडीला, तिथं जाण्यापेक्षा मग आपण तो सेंटर इथं सिद्धेश्वरला आणला. तुमच्या डेअरीत दररोज किती दूध संकलन होते? आपल्या डेअरीमध्ये रोजची संकलन जशी आहे 435 ते 450 एवढी लंगर आहे. हे दूध कोणत्या भागातून येते? हे तामसवाडी आणि सिद्धेश्वर या 2 भागातून येते. दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही कोणते पद्धत वापरता? दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी इको मिल्क म्हणून एक मशीन येते, त्याच्यामध्ये दुधाची गुणवत्ता कशी आहे हे माहीत पडते. तुमच्या डेअरीमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जातात का? हो, स्वच्छता आणि सुरक्षित नियम पाळले जातात. तुमच्या डेअरीची विकासासाठी भविष्य कोणती योजना आहे? भविष्यासाठी योजना म्हणजे हे चार की जर आता गिरायकाकडे एक म्हस आहे, त्याला आणखी आपण पैसे देऊन त्यांनी दुसरी म्हस घ्यायला सांगून त्यांनी दूध आणखी वाढवायच्या, हीच एक योजना आहे. तुमच्या डेअरीला कोणत्या सरकारी योजना लाभ मिळतो? नाही, सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. तुमच्या डेअरीमध्ये दुधाची किंमत कशी ठरवली जाते? दुधाची किंमत ही फॅटवर आणि डिग्रीवर अवलंबून असते, त्या हिशोबानं रेट काढला जाते. तुमच्या डेअरीमध्ये दूध वाहतूक कशी केली जाते? दूध वाहतूक हे गाडीने केली जाते. तुमच्या डेअरीमध्ये ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण कसे केले जाते? तक्रारीचे म्हणजे आता जसे गिरायकाची तक्रार असते फॅट आणि रेटसाठी, तर ते त्यांच्या रेट जसा समोरच्या रेट वाढत आहे त्या हिशोबाने त्यांना गिरायकांना रेट द्यायला लागते. आणि त्या फॅटीच्या म्हणजे मशीनीचा काही प्रॉब्लेम असला तर ते मशीन दुरुस्त करून त्यांनी मग त्या समाधान केले जाते. आता आखरीचा प्रश्न, आपण या व्यवसायात समाधानी आहोत का? हो, आपण या व्यवसायात समाधानी आहोत. आपणाशी भेटून खूप छान वाटले. आपल्या व्यवसायाबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली. आपण व्यवसाय खूप भरभराटी यावे ही शुभेच्छा. थँक्यू.